नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे ऑल इंडिया कोटा मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, ज्याला आपण MCC म्हणतो, त्याच्या मार्फत ज्यावेळेस परीक्षेच्या रिझल्ट नंतर पहिल्यांदा जी प्रक्रिया सुरू होणार आहे त्याला आपण ऑल इंडिया कोट्याच्या MCC सेंट्रल काउन्सिलिंग असं म्हणतो। आणि या काउन्सिलिंग मधून आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% मधून संपूर्ण भारत देशामध्ये MBBS कॅटेगरी वाईज किती मार्क्सला एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो या संदर्भात अंदाज बांधला जात आहे। वास्तविक पाहता हा सर्व कट ऑफचा जो अंदाज आहे तो जसे जसे लोकांचे पोल येतील किंवा कॉल येतील त्यानुसार स्कोर किती आलाय यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत। दरम्यान ओपन कॅटेगरीचा जर कट ऑफ पाहायला गेलं तर 600 ते 605 ऑल इंडियामध्ये राहणार आहे, हे लक्षात घ्या। ओपनचा कट ऑफ ह्याच्यापेक्षा 15 ते 20 मार्कांना आपल्या महाराष्ट्रातला 20 मार्कांना कट ऑफ कमी असतो, म्हणजे दरम्यान 575 ते 580 हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहू शकणार आहे। ओबीसी साठी हाच कट ऑफ दरम्यान 600 ते 605 या दरम्यान राहणार आहे। EWS या कॅटेगरीसाठी मात्र 595 ते 600 पर्यंत आपल्याला EWS चा कट ऑफ राहणार आहे। SC आणि SC कॅटेगरीसाठी आपण जर पाहायला गेलं तर 535 ते 540 पर्यंत आपल्याला कट ऑफ राहणार आहे ऑल इंडिया कोट्यामधला। आणि ST कॅटेगरीसाठी मात्र 515 ते 520 असा कट ऑफ आपल्याला राहण्याची पॉसिबिलिटी आहे। हा जो अंदाज आहे तो ऑल इंडिया कोट्यावरती लेवलवरती ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक दरम्यान 30 ते 31,000 आहे आणि त्या ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना आणि 32,000 ते 33,000च्या आसपास ज्यांचा ऑल इंडिया रँक येणार आहे या विद्यार्थ्यांना आपल्याला ऑल इंडिया मधून 15% मधून एखादं सीट मिळत असतं। हे एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आणखी काही कॉलेजेस वाढणार आहेत हे गृहीत धरून आहे। त्यामुळे सगळा जर सारासार विचार करायला गेलं तर 595 ते 600च्या आसपास ऑल इंडियाचा कट ऑफ जर राहिला तर तिथून पुढे आपल्याला 20 ते 25 मार्काचा कट ऑफ महाराष्ट्र लेवलवरती एक 20 मार्काचा तरी कट ऑफ कमी असतो। म्हणजे दरम्यान 570 ते 75 गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहील महाराष्ट्र राज्यामधील आणि 30 ते 35 कट ऑफ हा महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजचा राहू शकतो। आणखी एकदा सांगेन, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 600 ते 605, ओबीसी साठी सुद्धा 600 ते 605, EWS साठी 595 ते 600, SC कॅटेगरीसाठी 525 ते 530 आणि ST कॅटेगरीसाठी 525 ते SC कॅटेगरीसाठी जो आपण पाहायला गेलं तर दरम्यान 540 ते 530च्या आसपास कट ऑफ गव्हर्नमेंटचा राहिलाय, गव्हर्नमेंट ऑल इंडिया कोटाचा। तोच ST कॅटेगरीसाठी आपल्याला 500 दरम्यान 30 ते 35 राहण्याची शक्यता आहे। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो कट ऑफचा व्हिडिओ आहे तो आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। आपल्याकडे ऑल टाईपच्या सेंट्रल काउन्सिलिंग त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग आणि ओपन स्टेट काउन्सिलिंग, ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग मधून तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटका, पॉंडिचेरी, तमिळनाडू, बिहार, त्याचबरोबर हे जे काही ओपन स्टेट्स आहेत या सर्व, कर्नाटका, या सर्व ओपन स्टेट्स मधील ऍडमिशन MBBS आणि BMS चा करण्याची प्रक्रिया 100% सुरू आहे। त्यांना ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचंय असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या नंबरवरती संपर्क करू शकतात। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।